तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी. निसर्ग विज्ञान, विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, 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 विज्ञानम जनहिताय. काय मग झाली की नाही वामकुक्षी? लागली का झोप? अगं काय एकदम मस्त झोप लागली आहे. एक तर तू एवढं छान जेवण बनवलं होतंस त्यामुळे भरपेट जेवलो मी. बरं, मग आता काय घेणार सांग? कॉफी करू की मावशीने शिकवलेल्या प्रमाणाचा चहा? काय हवंय सांग. कॉफी चालेल मला. हं. थांब ना, मीच करतो कॉफी, पण थोड्या वेळाने करतो, चालेल ना? अरे वा, गुड आयडिया. हम्म. त्यानिमित्ताने खूप दिवसांनी तुझ्या हातची कॉफी मला सुद्धा पिता येईल ना. पण तुला सांगते दादा, मी अजूनही मगाशी तू सांगितलेल्या निसर्गातल्या गणिताच्या गोष्टी आणि विज्ञान आणि गणित यांचं नातं कसं आहे याच सगळ्या विश्वात आहे रे. कसं काय तुला सुचतं इतकं सगळं? भारी आहेस तू, भारी आहेस. अगं मी कसला भारी. आपण त्या नजरेने निसर्गाकडे पाहिलं की मग प्रत्येक गोष्टीतला तर्कसुसंगत विचार आणि गणिती पाया आपोआप उलगडत जातो. हो बरोबर आहे. तर्क सुसंगत विचार म्हणजेच विज्ञान. तुला सांगते, आता ना इथे अक्षय हवा होता खरंच ग. आपलं हे सगळं डिस्कशन ऐकण्यासाठी. म्हणजे एका मागोमाग एक खूप प्रश्न विचारून त्याने तुला भांडावून सोडलंस. खरंच. पण ठीक आहे ना, त्याची कमतरता भरून काढण्यासाठी मी आहे ना इथे. मी विचारते तुला प्रश्न. विचार विचार विचार. तू मला मगाशी सांगत होतास बघ की विज्ञान आणि गणित यांचं नातं कसं आहे, तर त्याची आणखीन काही उदाहरणं आहेत का? ती सांग ना. तुला एक लक्षात येत आहे का? काय? आता माझ्यापेक्षाही जास्त तूच या सगळ्याचा विचार करायला लागलीस. हो असेल असेल. उदाहरण म्हणून एक काम कर, सारख्या आकाराचे 2-3 बटाटे असतील तर घेऊन ये. बटाटे? हा तू घेऊन ये, मी तुला एक प्रयोग दाखवतो. तोपर्यंत मी माझी पोतडी उघडतो. जा जा, बर जा. आणते. आता काय नवीन सांगणार आहेस तू? हे बघ, बटाटे आणलेत. नाहीतरी मोड आलेलेच बटाटे होते. मी स्वयंपाकात वापरणारच नव्हते. तुझ्या प्रयोगाला होतील आता. पण प्रयोग काय तो बघितलास का? काय? हे बघ, तुला आठवतंय का लहानपणी आपण सीसॉवर खूप खेळायचो? अरे आठवतंय म्हणजे काय, चांगलाच आठवतोय. केवढा जाडा होतास अरे तू. अगं जाडा नाही ग, हेल्दी तरी म्हण. तेच ते, हेल्दी बरं का. आणि तुला ते सीसॉवर खेळण्यासाठी, तुला वर उचलण्यासाठी मला केवढी शक्ती लावावी लागायची? अजिबात नाही. तुला शक्ती लावावी लागायची कारण तू युक्ती नाही वापरायचीस. युक्ती? येस. कोणती युक्ती? हे बघ, आता आपण या बटाट्यांना सीसॉ खेळायला लावूया. बघा, हे मी एक सारख्याच आकाराचे 2 बटाटे घेतलेत. आता ते दोघं कसा सीसॉ खेळतील बघ. हे बघा, आहे की नाही? झाला की नाही सीसॉ? नाही 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 दादा, चिटिंग नाही. चिटिंग काय नाही. चिटिंग काय यात? हो, कारण का तू जर सारख्याच वजनाचे 2 बटाटे घेतले तर ते आपोआपच तोडले जाणार ना. अच्छा. हा, पण सीसॉ वरचे बटाटे म्हणजे एक तू आणि एक मी असं जर तुला दाखवायचं असेल तर त्यातला एक बटाटा जाडा. हेल्दी रे, हेल्दी. हेल्दी पाहिजे ना. बर, असं आहे का? मग ठीक आहे, तुझा हा जो काय हेल्दी बटाटा आहे की नाही, हेल्दी झाला. बटाटा, आता तो बटाटा मी इथे ठेवतो. ठीक आहे, हा बटाटा मी बाजूला काढला आणि हा हेल्दी बटाटा मी इथे ठेवला. बघ आता झाला का सीसॉ बरोबर? बघितलंस तू? त्या छोट्या बटाट्याला बिचाऱ्याला किती शक्ती लावावी लागणार ना या मोठूला वर उचलून घेण्यासाठी. नाही लावावी लागणार. का? तेच तर मी तुला सांगतोय. आता हा छोटू बटाटा आहे ना, हा, तो करणार युक्ती. तो या मोठू बटाट्याला सांगणार, तू जरा पुढे ये रे, ये ये पुढे ये, ये अजून थोडा पुढे ये. आणि हा स्वतः मात्र जाणार आता मागे 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 मागे. हे बघ काय झालं. ओ, झाला का तुझा सीसॉ बरोबर? झाला झाला. ए दादा, म्हणजे ही तू आमच्या इंजिनिअरिंग मधली लिव्हर तरफ केलीस? काय तरफ? हो. काय आहे काय तुझ्या त्या तर्फेचं सूत्र? नाही म्हणजे जरा सोपं करून सांग. मी काय तुझ्यासारखा केमिकल इंजिनियर नव्हे. बरं चल, सोपं आता हेच उदाहरण घेऊन सांगते. सांग की.
रबर हा आपला आधारबिंदू आहे, बरोबर. बरोबर. तर त्या आधारबिंदूच्या दोन्ही बाजूला जर सारख्याच वजनाच्या दोन वस्तू असतील तर त्या आधारबिंदूपासून सारख्याच अंतरावर तोलल्या जाणार. म्हणजे मगाशी आपण सारख्याच वजनाचे 2 बटाटे ठेवले होते तसंच ना? बरोबर. पण हा, त्यातली जर एक वस्तू वजनाने हलकी असेल हम्म. आणि एक वस्तू वजनाने जड असेल हम्म. तर काय होणार, जी जड वस्तू आहे ती आधारबिंदूच्या जवळ येणार बरोबर. आणि हलकी वस्तू आहे ती आधारबिंदूपासून लांब जाणार. हम्म. म्हणजे काय काय होईल, होईल? जी हलकी वस्तू आहे ती त्या जड वस्तूला आपोआप उचलून घेऊ शकते बरोबर. आणि मग काय, प्रॉब्लेम सॉल्व्ह. Solve म्हणजे? शक्तीपेक्षा युक्ती वापरायची, हेच बरोबर मी ना? तुला सांगत होतो. म्हणजे एका बाजूची जड वस्तू आधार बिंदूच्या जेवढी जवळ तेवढी विरुद्ध बाजूची हलकी वस्तू आधार बिंदूपासून लांब जाणार. हे तुला आर्किमिडीज आठवतोय? अरे म्हणजे काय? आर्किमिडीज एकदा म्हणाला होता की मला जर तुम्ही एक मोठी काठी आणून दिलीत आणि अवकाशामध्ये उभं राहायला थोडीशी जागा दिलीत तर मी नुसत्या माझ्या या काठीच्या जोरावर थोडासा जोर लावून अख्खी पृथ्वी उचलून दाखवेन. दादा, मी मगाशी म्हंटल ना, तुसी ग्रेट हो दादा, तुसी ग्रेट हो. म्हणजे बघ ना, तर्फेचं विज्ञान, वस्तूंची वजनं आणि आधारबिंदूपासून त्यांची असलेली अंतर, या सगळ्याचं गणित समजवण्यासाठी तू सीसॉच्या उदाहरणाचा किती मस्त वापर करून घेतलास. अगं असे छोटे छोटे खेळ खेळून दाखवले ना की गणित आणि विज्ञान पटकन समजतं. मी माझ्या व्याख्यानामध्ये सुद्धा हा बटाट्याचा सीसॉ दाखवून झाला ना की सगळे नियम अगदी सोपे करून सांगतो. बरं, आपली ही बागेतली वैज्ञानिक सफर अजून बाकी आहे. अजून आहेच का? सीसॉ झाला, हो. आता झोपाळा नको का? बाबा रे बाबा, झोपाळा आहे. म्हणजे काय? तुझ्या या पोतडीमध्ये तू अख्खी बाग घेऊन फिरतोस की काय? काय करणार, फिरावंच लागतं. वाव, अरे कसले क्यूट झोपाळे आहेत रे हे. खास बनवून घेतलेस वाटतं तू तुझ्या इंटरेस्टिंग व्याख्यानांसाठी. म्हणजे काय, आता बघा, हा. आता हे झोपाळे मी असे इथे लावलेत. हो. आता या झोपाळ्यावर एक कासव येणार आहे. कासव? येस. पण कासवाबरोबर कासवाची आई सुद्धा आहे. हा. कासवाची आई त्याला काय म्हणते की तू झोपाळ्यावर बस, पण 15 सेकंद नंतर आपल्याला दुसरीकडे जायचंय. तेव्हा आता हे कासव हे या झोपाळ्यावर बसणार आहे फक्त 15 सेकंदासाठी. आणि आपण बघायचं की 15 सेकंदात त्याला किती झोके घेता येत आहेत. ठीक आहे? बरोबर. दादा, तू हे झोपाळे वापरून कोणतं वैज्ञानिक तत्व सांगणार आहेस हे लक्षात आलंय माझ्या. आलं? अगदीच. तू कर कंटिन्यू. घेऊ देत त्या कासवाला 15 सेकंद झोका छानपैकी. बरं, पण त्यासाठी तुला स्टॉपवॉच लावावं लागेल. हो, लावते तू ना. स्टॉपवॉच लाव आणि स्टार्ट म्हटलंस की मग मी इकडनं झोका सोडतो. बर, थांब. रेडी? एक मिनिट. 1, 2, 3, स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. स्टॉप. ओके, म्हणजे 14 झाले. 14 झोके झाले. ठीक आहे, बरोबर. दादा, आपण परत एकदा करून बघूया. परत? हो. बरं, ठीक आहे. 1 मिनिट. हा, थांब. रेडी? 1, 2, 3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. स्टॉप. ओके, म्हणजे 14 झोके होत आहेत. बरोबर. पण आता कासवाची आई काय म्हणते? काय? 15 सेकंद झाली, चला. मग आता कासव काय म्हणेल सांग? थांब. याच्यात मी एक ऍडिशन करते. हा. कासव म्हणेल, शी बाबा, मला तर खूप झोके हवे होते. आता एक काम कर आई, तू असं कर की एकदाच काय तो मला मोठा झोका दे, म्हणजे 15 सेकंदातच पण मला भरपूर झोके मिळतील ना. असं का अनुताई? बोल. मग आता आपण मोठा झोका घेऊया. बरं का? थांब. हा, स्टॉपवॉच लावलंस? 1, 2, 3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 झोके झाले. हो, मग आता कासव काय म्हणेल दादा? कासव म्हणतो, शिबुआ, किती मोठा झोका घेतला तरी 15 सेकंदामध्ये तेवढेच झोके मिळतात. मला तर जास्त झोके हवे होते. पण आपल्या या कासवाची आई आहे ना,
ती आहे हुशार. अच्छा, ती एक युक्ती करते. काय युक्ती करते? हो ना, हम्म, सांग सांग. सांग ना. मी सांगू? हम्म. कासवाची आई म्हणते की आता आपण या झोपाळ्यावरनं खाली येऊया आला. आणि आता आपण कमी लांबीच्या किंवा कमी उंचीच्या दुसऱ्या एका झोपाळ्यावर जाऊन बसूया. वा, हे इथे. ठीक आहे. ठीक आहे. आणि आता या झोपाळ्यावरनं आपल्याला झोके घ्यायचे. चल परत मोजायचं आता. ओके. थांब. 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 थांब 19. थांब थांब थांब. ऑलमोस्ट 20 झोके झाले. हो, म्हणजेच तेवढ्याच वेळा जास्त झोके हवे असतील तर कमी उंचीच्या झोपाळ्यावर बसायला हवं. ही गोष्ट आता कासवाच्या लक्षात आलेली आहे अनुश्री. बरोबर. थोडक्यात काय तर एखाद्या झोपाळ्याला कितीही मोठा किंवा कितीही लहान झोका द्या, एका विशिष्ट वेळेमध्ये तेवढेच झोके मिळतात. बरोबर. पण गंमत अशी आहे की जर झोपाळ्याची लांबी बदलली तर मात्र झोक्यांची संख्या सुद्धा बदलते. परफेक्ट. दादा, लंबकाचे म्हणजे पेंड्युलमचे हे जगप्रसिद्ध नियम तू इतकी छान गोष्ट सांगून आणि झोपाळ्याचं उदाहरण देत किती मस्तपणे उलगडून दाखवलेस रे. आणि ते करता करता गणित आणि विज्ञान कसे हातात हात घालून पुढे जातात त्याचं अजून एक प्रात्यक्षिकही. बरोबर. आणि त्या लंबकाच्या शोधाची गोष्ट ती सुद्धा किती रंजक आहे नाही? हो, खरंच. म्हणजे बघ ना, गॅलिलिओला चर्चच्या झुमराकडे बघून ती गणिती वैज्ञानिक संकल्पना सुचली होती. कमाल आहे. हो, खरंच खूप रंजक कथा आहे. आणि ही कथा वाचतानाच मला हे सुचलं की आपण असे झोपाळे बनवून लोकांना अगदी डिटेलमध्ये नाही पण थोडक्यात तरी लंबकाचं मूलभूत तत्व नक्की सांगू शकू. खरंच रे, तुझी कल्पना अगदी वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे कसे ना, हे रोजचे खेळ आहेत आणि सगळेच मुलं ते खेळ खेळत असतात ना, त्यामुळे समजायला सुद्धा सोपं जातं नाही का? बरोबर. दादा, झोपाळा झाला, सीसॉ झालं, आता काय घसरगुंडी नाही वाटतं तुझ्या या पोतडीत? हा, घसरगुंडी? हो. नाही, घसरगुंडी नाहीये. पण तसा अजून एक खेळ आहे माझ्याकडे. खेळायचंय तुला? नाही, खेळूया आपण. पण कॉफी पेंडिंग आहे. मगाशी म्हणाला होतास ना मी कॉफी करतो म्हणून. येस येस येस, नक्की. आता कॉफीच करतो. पण मला तुझी किचन काही इतकी परिचयाची नव्हे. मी आहे त्यामुळे ना. तुला यावंच लागेल मला मदतीला. नक्की. चल चल चल, दाखवते तुला किचन सेटअप. ये. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे.बी. जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे.बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी, भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर, गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका डी.पी. म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. प्रसारण दर शनिवारी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर शनिवारी सकाळी 10 वाजता सह्याद्री वाहिनीवर. 2024 या वर्षीच्या मराठी विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6. स्थळ साहित्य कला आणि संस्कृती मंडळ, सेक्टर 6, वाशी,
नवी मुंबई. प्रवेश विनामूल्य. मात्र ऑफिस @mavipa.org इथं अगोदर कळवावं. वा वा दादा, मस्त झाली हा कॉफी. आवडली ना? आवडली. मृगा वहिनीने शिकवली वाटतं तुला. येस, स्पेशल. आहा, मस्त झाली कॉफी. ए, तो घसरगुंडीचा खेळ दाखवणार होतास ना तू, दाखव ना. घसरगुंडी नाही ग, मग? पण तसंच आहे थोडस. पण ना त्यासाठी आपल्याला थोडी जागा, मी एक काम करतो, हे टेबल आहे ना ते थोडं सरकवून घेतो. ठीक आहे? बरं बरं बरं, चालेल. थोडीशी जागा करूया. हे बघ अनुश्री, हम्म, ही एक गाडी आहे. ही अशी थोडी पुशबॅक करायची आणि सोडायची, बरं. आणि ती इथे कुठपर्यंत येऊन थांबते ते आपण मार्क करून ठेवायचं. त्यानंतर हा चढ थोडासा वाढवायचा आणि मग पुन्हा गाडी सोडायची, पुन्हा ते मार्किंग घ्यायचं. असं आपण 2-3 वेळा करून बघूया. चालेल. ए, पहिले मी सोडणार गाडी. नो प्रॉब्लेम, तू माझी लाडकी बहीण आहेस की नाही. कर. ओके. इथे ठेव. हा, हो, इथे ठेव. आता परत एकदा गाडी सोडूया. ए, पण चढ वाढवायचंय ना. हो येस. रेडी? हो बघा इथपर्यंत आली. हो आता आपण पुन्हा एकदा गाडी सोडून बघूया. हो. हा, पण चढ अजून थोडा वाढवूया. ए, आता एवढा चढ वाढवल्यानंतर ही गाडी काय चढणार नाही. करून तर बघ. चल, प्रयत्न करून बघूया. हम्म. वाटलंच होतं मला. अरे, जेवढा चढ जास्त तेवढी या गाडीला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला जायला जास्त शक्ती लागणार ना. बरोबर, नेमकं हेच पदार्थ विज्ञान आपल्याला यातनं समजतंय. हा, आणि यामध्ये काय गणित आहे ना ते आता मी तुला सांगतो. सांग. हे बघ, आपण चढ वाढवतो म्हणजे काय, तर कोन वाढवतो. परफेक्ट. आणि गाडीचा वेग मंदावतो. पण आता हा वेग काही आपण मोजलेला नाहीये. पण तो वेग जर आपल्याला मोजायचा असेल तर गणितच करावं लागणार ना. बरोबर. त्याशिवाय कसं समजणार. अगदी बरोबर. शिवाय गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा प्रभाव ते सुद्धा बलाशी निगडित एक गणितच आहे ना. गणितच आहे. बरोबर. बघितलं अनुश्री, आता जिथे तिथे गणित आहे हे तू बघायला लागलेली आहेस. हो म्हणजे खरं तर आपल्याला ते माहित असतंच, पण मुद्दाम जाणीव झाली की किती छान मजा येते ना. हो, आणि अशा सगळ्या ज्या काही अवघड गोष्टी असतील, म्हणजे ज्या आपल्याला आधी अवघड वाटतील, पण त्या अशा सगळ्या खेळांतून सोप्या होऊन आपल्यापर्यंत पोहोचतात. हो ना. आता या चढाच्या निमित्ताने मी तुला अजून एक गोष्ट सोपी करून दाखवू. हो. एक मिनिट. हा, काय काय आणलंयस रे तू. हे बघ, हा, हे 2 त्रिकोण आहेत. आता याचं हे कर्ण बघतेस का मी कसे रंगवलेत. हो, हे 2 चढ आहेत. बरोबर. आता या आपल्या गाडीच्या अनुभवावरून मला सांग की यातला कुठला चढ चढायला जास्त कठीण आहे. लाल, कारण जितका कोण जास्त तितका चढ जास्त. बरोबर. आता ना आपण हे कागद या पेन्सिलला गुंडाळूया. हे घे, एक कागद तू घे, ही घे पेन्सिल. हे असं, अशी पेन्सिल धर. अशी. हा, आणि घट्ट गुंडाळ. ठीक आहे. अशी ना. थांब, एकदम घट्ट ना. एकदम घट्ट. झालं. हो हो हो. हे बघ. शेवटी धरून ठेवा. हो, धरते. हे बघ, हे असंच ना. हो हो. बघ हे काय वाटतंय, स्क्रू वाटतोय की नाही. हो रे, मस्त कल्पना आहे एकदम. त्यातला हा स्क्रू कशातही सरकवताना जरा जास्त कष्ट लागतील, कारण बरोबर. या स्क्रू मधलं 2 पेचातलं अंतर जास्त आहे, चढ जास्त होता ना. बरोबर. त्या मानाने हा स्क्रू कशातही पटकन किंवा आपोआप सरकवला जाईल, इझिली सरकवला जाईल. स्क्रू आणि त्याच्यावरचे पेच म्हणजे चढच आहेत एक प्रकारचे. बरोबर. चढ जेवढे लहान तेवढं त्या 2 पेचांमधलं अंतर कमी, तेवढा तो स्क्रू सरकवायला सोपा. हो, म्हणजे डोंगरावर चढणारे जे घाट आहेत ते सुद्धा एक प्रकारचे स्क्रूच आहेत ना. बरोबर. म्हणजे घाट किंवा तो चढ जेवढा कमी तेवढा तो चढायला सोपा. अगदी बरोबर. घाट, चढण, यावरून मला अजून एक गोष्ट आठवली, आर्किमिडीजची. हा, आर्किमिडीज आणि नाईल नदीची गोष्ट ना. Correct. म्हणजे नाईल नदी आणि आर्किमिडीजच्या स्क्रूची गोष्ट. ए दादा, परत सांग ना ती गोष्ट. म्हणजे मला माहितीये ती गोष्ट, पण ना तुझ्याकडून गोष्टी ऐकायला फारच मजा येते. सांग ना. एवढी मोठी झालीस तरी अजून
मला सांग ना गोष्ट. ही लहानपणची सवय तुझी गेली नाही. अरे कशी जाणार, तुझ्याकडून गोष्टी ऐकणं म्हणजे आनंद आहे माझ्यासाठी. सांग ना, म्हणजे मला आठवतंय लहानपणी अगदी तू हातवारे करून हावभाव करून सगळ्या गोष्टी सांगत असायचंस, पण आता तुला त्याचाच फायदा होतोय ना तुझ्या या व्याख्यानांमध्ये. हो हो अगदी. सांग ना प्लीज. भौतिकशास्त्रासाठीचं 2024 या वर्षीचं नोबेल पारितोषिक जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना. रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना. आणि वैद्यकशास्त्राचं 2024 या वर्षीचं नोबेल पारितोषिक व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रोकून यांना मिळालं आहे. या सर्व सन्मानार्थींचं मराठी विज्ञान परिषदेतर्फे हार्दिक अभिनंदन. डिसेंबर महिन्यात या सर्वांचा खास परिचय विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. जाके मृग छाला ताके जाके रसिक हो, मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेतील रागरंग या सदरात आपल्या भेटीला येत आहेत पंडित सुरेश बापट. असा एक समज आहे, थोडासा प्रवादही आहे की भीमपलास हा भीम आणि पलासी या दोन रागांपासून उत्पन्न झाला आहे. पलासी हा जो हे रागस्वरूप जे आहे ते फारसं प्रचलित पण नाही. भीम आहे पण तो वेगळा आहे, त्याच्यामध्ये दोन्ही गंधार आहेत. बरोबर. तर असा हा भीमपलास पण पुढे खूपच लोकप्रिय झाला. याचं कारण तो वाढणारा राग आहे. पहिल्या भागाचं प्रसारण रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. 2024 या वर्षीच्या मराठी विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6. स्थळ साहित्य कला आणि संस्कृती मंडळ, सेक्टर 6, वाशी, नवी मुंबई. प्रवेश विनामूल्य. मात्र ऑफिस @mavipa.org इथं अगोदर कळवावं. गोष्टी सांगणं, प्रयोग करणं हा छंदच आहे माझा, आणि आता तर व्यवसाय सुद्धा. मी त्यातच रमतो. चला तर मग होऊन जाऊ दे स्टोरी टेलिंग. गोष्ट आर्किमिडीसच्या स्क्रूची. तर अनुश्री, ती गोष्ट अशी सांगितली जाते की नाईल नदीला खूप पूर यायचा आणि मग पुरामुळे तटावरची गावच्या गावं वाहून जायची, शेतीचंही नुकसान व्हायचं. म्हणून मग ही पुराची समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध गणितज्ञ आर्किमिडीजला पाचारण करण्यात आलं. कारण त्याचा लौकिकच असा होता की गणिताचा व्यवहारात वापर करण्याच्या त्याच्या कौशल्याने तो कोणतीही समस्या सोडवू शकायचा. हे आर्किमिडीसच्या शोधाच्या कितीतरी गोष्टी आहेत ना. हो, त्यातलीच ही एक. तर या नदीच्या पुराची समस्या सोडवण्यासाठी आर्किमिडीज आला. त्याने नदीची व्यवस्थित पाहणी वगैरे केली. म्हणजे पूर नेमका कुठल्या भागात येतो, पाणी किती दूरवर पसरतं, किती वेगाने पाणी आत येतं, शिवाय पूर नेमका येतो कधी आणि किती वेळ टिकतो, एक ना अनेक. आणि मग हा सगळा अभ्यास करून त्याने अनेक गणितं मांडली आणि सरतेशेवटी एक भला मोठा स्क्रू तयार केला. मग हा स्क्रू पाण्यात घालून तो फिरवत राहायचा. म्हणजे मग हळूहळू त्या स्क्रूवरनं पाणी वर चढेल आणि मग त्याचा व्यवस्थित उपसा करून ते योग्य ठिकाणी सोडलं जाईल, अशी योजना त्याने आखली. तुला त्या स्क्रूचं मॉडेल दाखवणारा व्हिडिओ बघायचा आहे? हो. थांब मी तुला दाखवतो. हा, दाखव. बघितलंस, अशा प्रकारे पाण्याचा योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात उपसा झाल्यामुळे नाईल नदीमुळे येणाऱ्या पुराचा प्रश्न सुटला आणि
जनतेने आर्किमिडीजचे आभार मानले. वा. पण या आर्किमिडीजच्या स्क्रूचा आजही अनेक ठिकाणी वापर केला जातो ना? हो, जातो ना. हा. बरं अनुश्री, आता आपण हे सगळं आवरून ठेवूया बर. आणि मार्केटात जाऊया. मार्केटमध्ये का रे? अगं माझ्या प्रयोगांसाठी मला अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत. अजून? येस. काय ना, बापरे. माझ्या या पोतळीमध्ये थोडीशी जागा बाकी आहे, तर मला ती भरायला नको का? काय रे देवा. बरं आपण चल. मस्त पैकी शॉपिंग करूया. आणि मग बाहेरच जेवून येऊया, चालेल? बेस्ट आयडिया. चल. मी हे आवरते आणि माझं सुद्धा आवरते. ओके. तर मंडळी, आजच्या भागाचे प्रश्न. नाईल नदीच्या पुराच्या समस्येवर कोणत्या गणितज्ञाने उपाय सुचवला? आणि दुसरा प्रश्न, झोपाळ्याची लांबी बदलली तर त्याच्या झोक्यांची संख्या बदलते का? पाहत रहा विज्ञानम जनहिताय आपल्या सह्याद्री वाहिनीवर. आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय ज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय.